डोंबिवलीत ऐन गर्दीच्या वेळी रिकाम्या लोकलचा डबा घसरला. प्रवाशांचा खोळंबा. कळवा काडशेट करून कल्याणकडे चालली होती लोकल. नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग. टिटवाळ्यातून तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त. ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात. नाशिकच्या TCS मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना आज कोर्टात सादर करणार. फरार नीरा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आज 3रा दिवस. नागपूरच्या UMS NGOच्या संचालकाला बेड्या. महिला कर्मचाऱ्यावरती इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप. अश्लील वर्तनाचा आरोप देखील केला गेलाय. धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न होता का याचा शोध घेतला जातोय. यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपामुळे खळबळ. आरोपी मझार कुरेशीला आणखी एका गुन्ह्यासाठी अटक. सर्वपक्षीयांकडून आज राळेगाव बंद. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस निवडणुकीच्या मैदानात. आज राहुरीत तर उद्या बारामतीत प्रचार सभा. साताऱ्यातील झेडपी वादानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साताऱ्यात पहिली जाहीर सभा. सभेच्या बॅनरवर आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण. कमी पावसाच्या वेधशाळेच्या अंदाजानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक. पाणीसाठा, पाणी पुरवठ्यासह शेतीविषयक मुद्द्यांचा आढावा घेणार. मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या वादात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हात टेकले. रवींद्र चव्हाण चंद्रपुरातले निर्णय दिल्लीला पाठवणार. म्हाडाचे CEO संजय जयस्वाल यांच्यावर धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप 37 सदस्यांनी केली तक्रार. अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये उद्या 2ऱ्या फेरीची चर्चा होणार. ट्रम्प यांनी माहिती दिली. तर उपाध्यक्ष JD व्हान्स हेच करणार शिष्टमंडळाचं नेतृत्व.